नमस्कार. ग्रीन मॉर्निंग. ग्रीन मॉर्निंग. नमस्कार साहेब. तुमचं नाव कसं म्हटलं? माझं नाव उत्तम पावणेजी गावडे, मुक्काम आसगाव, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर. माझं नाव गावडे नारायण पाटील, मुक्काम आसगाव, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर. तर या ठिकाणी हा जो प्लॉट आहे सर, तर यासाठी तुम्ही कोणते कोणते प्रोडक्ट वापरला आणि कुठल्या कंपनीचे प्रोडक्ट वापरला? तर आम्ही ग्रीन प्लॅन्टचे बरं बायो प्रोडक्ट वापरले. ग्रो नायट्रोकिंग ब्लूम बरं हे वापरलेत आणि रोट्याचा प्लॉट आहे. बरं. तुम्हाला ग्रीन पॅन्टचे प्रोडक्ट ज्यावेळी वापरला त्यावेळी तुम्हाला जमिनीत काय बदल दिसला, फरक? जमिनीत म्हणजे भुसभुशीत. भुसभुशीत होती. भुसभुशीत म्हणजे कशी? गादीवर गादी वाप्यावरून चालल्यासारखं वाटतंय. चालतंय. गांडूळ निर्मिती काय तुम्हाला जमिनीत गांडूळ आहेत. आहेत काय? बरं. सर आता तुम्ही जो हातात ऊस घेतला आहे हा साधारण किती पेराचा आहे 5 पेराचा आहे. आणि त्याचं वजन अंदाजे किती येईल? अंदाजे तरी पण नाही म्हटलं तर 900 ग्रॅम ते 1 किलो भेटणार. 1 किलो. म्हणजे चांगला तुम्हाला वजनदार आपली प्रोडक्ट वापरला आलेला आहे. तर प्रोडक्ट तुम्ही सुरुवातीपासून वापरला? सुरुवातीलाच वापरले. हां. पण लेट झालंय, मार्च नंतर चालू केलं. म्हणजे मार्च लागणच मार्चला. लागण मार्च आहे काय? हा, आणि नदी तट आहे पूर्ण प्लॉट. बरं. हां. तिन्ही बाजूला नदी आहे. नदी आहे जवळजवळ 15 ते 20 दिवस पाणी होतं प्लॉटमध्ये. मध्ये. नदीचा पूर आलेला, हां. त्याच्यामुळे वरची साईज जरा बारीक झाली. बारीक झाली. बरं बरं बरं. त्याच्यानंतर खत वगैरे काय वापरलेलं नाही, परत आळवणी वगैरे काय केलेलं नाही. जून नंतर काय केला नाही काय? केलं नाही. जूनपर्यंत तुम्ही रासायनिक आणि ग्रीन पॅन्ट वापरला आहे. त्यानेच वापरलं. ग्रीन पॅन्टचं तुम्ही भूमी पॉवर वगैरे काय प्रोडक्ट वापरला आहे? वापरलं. एस टी तुम्ही काय उडवून लावला? मुळात म्हणजे हे बघा, एक म्हणजे डोळा 1 फुटाला हां याप्रमाणे लावले. हां. 4-5 ऊस आहेत. बरोबर. मी सुरुवातीला वापरले. ठीक आहे. आणि फक्त म्हणजे रासायनिक एकदाच खत वापरले. एकदाच वापरलं आहे. तर तुम्हाला आता इथं मार्चची लागण म्हणजे लेट लागण करून सुद्धा आणि 1-2 महिन्याचं तुम्ही इथं पाणी प्लॉटमध्ये पाणी असून सुद्धा तुम्हाला उत्पादन चांगलं आलं असं वाटतंय काय? उत्पादन चांगलं झालं. कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन आल्यासारखं वाटतं. म्हणजे जवळजवळ गुंठ्याला 1 टन ॲव्हरेज पडेल. म्हणजे चांगलं उत्पादन आहे. आणि खोडव्याला 1.25 टनाचं ॲव्हरेज पडलं. खोडव्याला हां. तुम्ही खोडव्याला काय ग्रीन पॅन्टचाच वापरला होता? हो, ग्रीनचं. आणि खोडवं म्हणजे नेडवं आहे ते. नेडव्याला ते काढायचं आहे. तरी पण म्हणजे त्याच्यात 50-55 टन ऊस झाला 1 एकरच्या प्लॉटमध्ये. चांगला झाला की ऊस. म्हणजे तुम्हाला म्हणजे तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन भेटलं. हां. तर ग्रीन पॅन्टची प्रोडक्ट तुम्ही वापरला, तुम्हाला म्हणजे शेतात फरक जाणवतोय, बदल जाणवतोय? म्हणजे कसं वाटतंय तुम्हाला वापरल्यावर? म्हणजे चांगलं वाटतंय म्हणजे शेतात आपल्याला, म्हणजे इतर पिकांच्याकडे बघितल्यावर आणि आपल्याला? तर म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला सांगतो, बाकीचा पूर्ण ऊस लोकांचा पोचवलेला आहे, परंतु माझा ऊस पोचवलेला नाही. हां. आणि काळोखी वगैरे टिकून आहे. म्हणजे प्लॉट जाईपर्यंत काळोखी अजून टिकून आहे. ठीक आहे. तर सर तुम्हाला यासाठी मार्गदर्शन कोणी केले? मार्गदर्शन साहेब कुंभार साहेब. हां. नाव काय म्हटलं? उत्तम कुंभार. उत्तम कुंभार. हां. गाव वाटंगी. ठीक आहे. तर शेतकऱ्यांना तुम्हाला काय म्हणजे सल्ला द्यावा असं वाटतोय? सर, ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट तुम्ही वापरल्यानंतर जमिनीची मशागत म्हणजे जमिनीची पॉवर वाढणार, ताकद वाढणार आणि म्हणजे पीक चांगलं येणार. त्याच्यासाठी म्हणजे लोकांनी ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्ट वापरावं. ओके. म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांनी ग्रीन पॅन्टचा वापर करून आपल्या उत्पादनात वाढ करून घ्यावी. आपल्या जमिनीची सुपीकता सुद्धा वाढवून घ्यावी. ओके. तर आपण आमच्या ग्रीन प्लॅनेटची प्रोडक्ट वापरल्याबद्दल आणि एक चांगला रिझल्ट काढल्याबद्दल आम्ही ग्रीन प्लॅनेट परिवारातर्फे तुमचे
आभार मानतो आणि तुमच्या यावर्षीसुद्धा तुम्ही जे वापरणार आहेत त्या प्लॉटला एक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन तुम्ही घेऊन एक यापेक्षासुद्धा जास्त उत्पादन काढावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आता आणि- आम्ही सर बोला. 2 एकरचा प्लॉट आहे. बरं, आता आता लागण करायची आहे, हां. रोपे काढलेली आहे. रोपे आता 20 दिवसाची आहेत. हां तर त्याच्यात आम्ही एकरी म्हणजे 100 टनाचं टार्गेट धरलेलं आहे. एकरी 100 टन, होय. चांगली गोष्ट आहे. तरी म्हणजे उत्पादन निघण्यावर अवलंबून, पावसावर म्हणजे नैसर्गिक याच्यावर अवलंबून. नैसर्गिक म्हणजे याच्यावर अवलंबून. हां तरी उद्दिष्ट म्हणजे असं ठेवलेलं आहे हां की एकरी 100 टन उत्पादन काढायचं. ह्या हिशोबाने वाटचाल चालू आहे. चालतंय. बरं, तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीला शुभेच्छा देतो. आणि तुम्हाला मार्गदर्शन करणारे इथं कुंभार सर आलेत काय? सर आले नाही तिथे. नाही आलेत काय? नाही आले. बरं. ठीक आहे. तर आपण इथं थांबूया. इथून पुढे तुम्ही एक तुमच्या उत्पादनात वाढ करून घ्यावी. ग्रीन प्लॅनची प्रोडक्ट चांगल्या पद्धतीने वापरावी आणि सर्व शेतकऱ्यांना हे मिशन, हे अभियान पोचवण्याचं काम करावं अशी एक इच्छा व्यक्त करतो आणि इथं आपण थांबतो.